छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि हा बघा ज्याला बघायचंय निर्लज का बोललाय रोहन माझ्या ब्लॉग मध्ये बघा। मेरे को पूछा तुम्हें शूट करने के बाद। हे चल चल हट देखा कैसे जल रहा है ये। एक का घर बस रहा है। लोग उसमें मेरे में कितना भी झगड़ा डालने का ट्राई करो वो भी कारण आपण काही तो रखले भाई असून गाईस। तर जसं तुम्ही थंबनेल बघितलं असेल आणि मग ब्लॉग स्टार्ट केला असेल तर आपण चाललोय मालवण गोवा, म्हणजे मालवणला चाललोय प्रॉपर आपण। पण एक दिवस कदाचित आम्ही जस्ट गोवा टच करून येऊ, फिरून येऊ, थोडंसं तुम्हाला दाखवू। प्रॉपर प्लॅन मलाही नीट माहीत नाही, मालवण किंवा गोवा जर नाही जमलं तर गोवा नाही जाणार, पण प्रोबॅबली जाऊन येऊ कारण आम्ही थोडं लवकर निघतो। तर आता वाजलेत 2 वाजलेत आणि आजची तारीख आहे 19 फेब 2025। तर आपल्या या वर्षाची सेकंड ट्रिप आहे गेस, कारण पहिली ट्रिप आपली फार्म हाऊस होती। सो लेट्स गो, तुम्हालाही दाखवतो। आता स्टार्ट होणार आहे, आपण सगळे जाणार आहे। आणि थँक्स टू मम्मीने सगळं पॅकिंग केलं आहे माझं, कारण मी ऑफिसला गेलो आत्ता आलो नेहमीसारखंच ऑफिसवरून या आणि पळा तर आता तेच खाऊन निघतो, तुम्हाला दाखवतो काय खातं आणि पळूयात। चला गाईज, हे बघा हे खाणार आहे मी आता आणि लवकर पळतो कारण ओमकार आणि शांतू थांबलेत हायवेला। चला तो गाईज, आता आपण पोचलोय ओमकारच्या बिल्डिंगच्या इथे, कारण ओमकार काढतोय इर्टिका आणि आपण आलोय स्विफ्टमध्ये। तुम्ही बघू शकता आपल्या बॅगा आहेत, तो वरती चेंज करायला गेला, तो ऑफिसवरून आला, सगळे आपल्या ऑफिसवरून हाफ डे घेऊन आले तर जायला। काळपट वाटतंय का भरपूर? नाही ना, ठीक आहे। आणि आता निघूयात थोड्या वेळात। आता ही इर्टिका आहे आपली आणि आपण निघूयात, चला। ते बघा प्रतीक फोनवर बोलतोय आणि ही इर्टिका आपली लोडिंग करू आपण। बघा शांतनू ड्रायव्हर खारी बिस्किट आहे, अरे फेकून दे। ही काय साई, हे 2 गोष्टी घेऊन वर जा ना। हे निघतोय आणि शांतनू आपला नारळ फोडतोय। आपण नेहमी कधी चांगल्या कामासाठी किंवा कुठे मोठ्या ट्रिपला जात असू नारळ फोडायचा चांगला ओमेन असतो। फोडला ना आता, जाऊ दे काय तर तेवढं। ही आपली गाडी, अरे बाबा लेट झाले, चला रे चला हे चले शांतनू गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। काहीच आता आम्ही CNG भरायला थांबलोय आणि तुम्ही बघू शकता आपली गाडी CNG भरती आहे। आणि तुम्हाला मी जसं बोललो की ओमकारची गाडी आहे आणि अकाउंटचं सगळं सांभाळतोय आपला प्रतीक। तर तुम्ही बघताल आता आपली गाडी। आता निघूयात आपण थोड्या वेळात, पेट्रोल पंप पण तुम्हाला दाखवतो आणि मग निघूयात, ठीक आहे। आपली गाडी आहे, तुम्हाला मी दाखवलीच। आणि ही पोरं साई गेलेला आता वॉशरूमला, आम्ही पण जाऊन आलो, साईच नाही। आता आम्ही पेन साईडला आलोय, आता निघू जरा वेळात। काय करतोय यावेळेस? प्रतीक पण ब्लॉग करणार आहे, तर तुम्ही प्रतीकचा पण ब्लॉग्स बघा नक्की। आपण काय करू माहिती आहे का, 2 व्लॉग वीर आहेत आपल्याकडे, दोघांचे व्लॉग बॅटल्स लावून टाकू, नंतर बघू कोणाची व्लॉग आणि कोणाची एडिटिंग जास्त चांगली। भावाभावांमध्ये नाही, मी नाही कॉम्पिटिशन करत, बघायचं त्याचा पण बघा माझा पण बघा, काही प्रॉब्लेम नाही, आपलाच भाऊ आहे। सो गाईज, आता मी मध्ये थांबलोय थोडं वॉशरूमसाठी। माझा आवाज पूर्ण बसला आहे कारण मी खूप भांडलोय ह्या लोकांची, म्हणजे आमची मस्ती भांडणं नसतात। माझं एक मत पटलं नाही त्यांच्याशी, मग आम्ही सगळे मायावर भांडत होते, आम्ही कच्चा भांडलोय, केले पाऊण तास आणि शेवटी मला सॉरी बोलायला लागलं, पण माझा आवाज बसलाय। तुम्हाला कळत निर्लज्ज टिप्पणी करणारा। आणि हा बघा ज्याला बघायचंय निर्लज का बोललाय रोहन माझ्या ब्लॉग मध्ये बघा।
पूरा रिकॉर्ड किया पूरा. पण इथे थांबलोय हॉटेल साई तेज रेस्टॉरंट चहा प्यायला, कारण आता सगळे दुखायला लागले, खूप वेळ गप्पा मारल्या आणि आमच्या नेवर एंडिंग गप्पा असतात. आम्ही सगळे भेटल्यावर गप्पा इजले कधी 4 दिवस पण लागतील. सो मी तुम्हाला थोडं दाखवतो, चहा वगैरे पिऊ. आणि जर रात्री आम्ही जास्त ट्रॅव्हल नाही करणार, मी तुम्हाला पहिलेच बोललो, आम्हाला नाही आवडत किंवा चकवा वगैरे लागला त्याची भीती असते आम्हाला. सो आय एम ट्राईंग की इथेच हायवेला एक हॉटेल भेटेल आणि आम्ही इथेच राहू. म्हणजे 1-2 तास अजून ड्राईव्ह करून, जास्त 10-11 नाही खेचायचं आपल्याला. जिथं पोचू तिथं पोचू, ठीक आहे. चला मी तुम्हाला दाखवतो आणि सगळे मित्र दाखवतो. चला. शांतनू आपला मेरे को पूछा तुम्हें शूट करने के बाद. हे चल हट. कंसेंट ऑफ किधर है? मार रहा है गाली मध्ये बात करते हो. कंसेंट इज इम्पॉर्टंट. नो मीन्स नो. हे तू झोपट. काय गाणं आहे ते? गुड मॉर्निंग गाईज. रात्री आम्हाला थोडा लेट झाला तर आम्ही हायवेलाच एक स्टे घेतला आणि सकाळी 5 वाजता उठून आम्ही आता इथे पोचलो आहे ह्या रूमवर. आता मी तुम्हाला हा रूम दाखवतो, एक प्रॉपर्टी दाखवतो आणि तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो. सकाळी उठायचं तर असं उठा, काय सुकूनमध्ये उठू आपण. तुम्हालाही दाखवतो. आता तरकारली बीचला पोचलो आम्ही आणि तुम्ही बघतालच आता. चला स्लेप. गायज आपली ही प्रॉपर्टी आहे, बीचच्या एकदम समोर आपलं हे कॉटेज आहे, गेस्ट आहे म्हणून. आणि नारळाची झाडं. आपण आता मालवण कोकणात आल्या म्हणजे असलं यायलाच पाहिजे. हे आपली रूमची लॉबी आहे आणि हा आपला पहिला रूम आहे. आपल्याकडे असे 2 रूम आहेत. स्पेशियस आहे, चांगला आहे, क्लीन आहे. हे बघा, हा किंग साईज बेड आहे, 3 जण झोपू शकतो. हे वॉशरूम आहे, प्रिटी चांगलं आहे, मला आवडलं. टिपिकल असंच असलं पाहिजे म्हणजे. आता लक्झरी असतातच, आता तेवढं तर ॲडजस्ट केलंच पाहिजे आपण कुठे 5 स्टार हॉटेलला तर आलो नाही. पण प्रॉपर आहेत रूम. हा आपला दुसरा रूम आहे. हा तर बेस्ट आहे कारण इथून सी व्ह्यू दिसतो. झोपून उठल्या तुम्ही पहिलेच बघितल्या असतील मी टाकलेली सिनेमॅटिक व्हिडिओज. आणि हे बघा, बाजू आठ जंगल में तू मंगल है. आणि झोपले तिथे. या रूममध्ये अनमोल, साई आणि प्रतीक होते. त्या रूममध्ये ओमकार, मी आणि शांतनू होतो. पण आता आल्यावर आम्ही बघितलं काय व्ह्यू आहे इथे. आम्ही सगळे इथेच बसलो आहे. अनमोल गेला आहे वॉशरूमला. सो गाईज, इथे आपली गाडी आहे आणि आपण या रोडने आलो. मी तुम्हाला दाखवतो. हाय गाईज. शांतनूनं बिग थँक्स, त्याने अख्खी ड्राईव्ह केली आहे. काल रात्री आम्ही जिथे थांबलो तिथे पण आणि तिथून सेफली आम्हाला आणलं एवढ्या आत. त्यासाठी पण त्याने अख्खं ड्राईव्ह केलं आहे. गाईज हे बघा, या रोडने आलो. ही आपली इर्टिगा आणि हा बीच आहे. हा एकदम सी साईड बीच आहे. नाव पण सी शोर आहे. आणि तुम्हाला आत प्रॉपर्टी पण दाखवतो. एकदम एंडला आहे आम्ही. तर
त्यामुळे इतकं सुंदर वाटतं ना की मालवण आणि कोकणाची हीच खासियत आहे की आपण जेवढं निसर्गाच्या जवळ येऊ ना तेवढं अजून छान वाटतं. आणि मालवण आणि कोकण निसर्गाच्या समूहांच्या जवळच आहे, त्यामुळे अजून छान वाटतं. तुम्ही बघू शकता नारळाची झाडं आता हे फुलफिल करतात की आपण कोकणात आणि मालवणमध्ये आलो. तर ही आमची प्रॉपर्टी आहे. ते वरचे आपले 2 रूम आहेत, तुम्हाला दाखवले असतील मी पहिलेच की आपले रूम कुठले आहेत. आणि इथून एंट्री आहे बीचला लागूनच. तर आता ते बघा साई तिथून चाललाय वरती वाटतं. आणि आपण जाऊयात. तुम्ही बघू शकता आपली पोरं पण तिथंच आहेत. इथून आपल्या रूमवरून लगेच बीच येतो. दोघं वॉकला निघाले तिथे, प्रतीक आणि ओमकार. मला असं वाटतं या रूमवरून प्रायव्हेटच बीच आहे आमचा. बघा हा छोटासा बीच. हे प्लास्टिक काढ आहे त्याचं. आम्ही फुटबॉल आणि क्रिकेट खेळायला सगळं सामान पण आणलंय. गाईज रूमचं सगळं बघितलं त्यांनी फोन करून अनमोलने. आणि आम्हाला 1800 रुपये पर रूम पडला आहे. आणि इथे आता फुटबॉल आणला आहे, फुटबॉल खेळतो. वॉकला गेले ते दोघं. कैसे जल रहे हैं एक का घर बस तुम लोग उसमें मेरे में कितना भी झगड़ा लेके ट्राई करो वो भी हो. फिर उसके मन में अभी झगड़ा लग गया ना. अभी झगड़ा लग गया है ना उसके मन में. एक गरीब का घर बस रहा है तो दिख नहीं रहा है कि चालू कर दिया खुद भी ब्लॉगिंग. ब्लॉगिंग वो मेरे पहले से था. तू क्यों किया? तू क्यों किया फिर चालू? तू कंटेंट अलग ले अभी. तू कर बाय, मी आहे तुझ्यासोबत. त्या वाटलं मी एडिटिंगला मदत करेन. तुझं डिलीट झालं रे. म्हणून मी सेम काय ठेवत नाही. मी काय बोललोय, माझा असणार अनफिल्टर्ड, माझा असणार फुल फिल्टर. पण तो पण अनफिल्टरच करते ना. त्याचे बीप असतात बघ. आता पहिल्यांदा आल्या ना, माहिती नाही. हो ठीक है. 3 प्लेट आ रहे ना. गाईज आता मी फ्रेश झालो आणि आम्ही आता निघणार कुठे सिंधुदुर्गला ना. सिंधुदुर्ग किल्ल्याला निघू आणि तिथे वॉटर स्पोर्ट्स केले तर बघूयात, नाही तर फोर्टच फिरूयात आज. तुम्ही बघा आणि आम्ही काय काय खातोय ते. अजून काय नाही, बघत राहा. बघत राहा. गाईज बोलले तर का नाही बघणार. आम्ही नाही जा म्हणून 1:30 वाजले, नंतर 12 वाजले. गावणे आणि चटणी आणि पोहे. गाईज आता आम्ही निघतोय सिंधुदुर्गला, सिंधुदुर्ग किल्ल्याला. आमच्या हॉटेल समोर इथे एक मंदिर आहे, आपण तिथे जाऊयात. तिथे चालूनच थकायला होतं. मातीत चालणं थोडं हार्ड आहे. नहीं अभी. अरे हाय सगळं, तू चल तरी आधी. नव्हतं गेलो मी पण एकदा अजून पुढून गेलो त्या कोपऱ्यावर एकदा. पुढे असतील ना मग फेरी. अजून असेल, अजून रोड संपली. आता आपण पोहोचलोय सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे. आपल्याला बोटीने जायचंय. आपण कार पार्क केली आणि आपण जाऊयात आता बोटवरून. मला तेही दाखवतो आणि आता पब्लिक दाखवतो आपली आउटफिट त्यांचे. माझं तर आउटफिट तुम्ही पाहिलाच, मला बाकीच्यांचं दाखवतो. चला. प्रतीकचा आउटफिट त्याला पाहायला लागलं फुटबॉल खेळताना थोडंसं. अनमोल, साई आणि ओमकार शांतनु. अनमोल बघा, हे अनमोल, प्रतीक, साई, हे शांतनु. ब्लॉग में हाय बोलो.
ओमकार, हा आपला मध्य प्रदेशचा पंडित. आज बघा कधी नाही तर मुहूर्त निघालेले आहे सगळे सोबत बिना भांडता. बिना भांडता. अरे मग कालच भांडलो रे. अरे आता गाडीत निघत भांडले. पण चाललो सिंधुदुर्ग किल्ल्याला बोटीने. मला बोट दाखवतो चला. गाईज, हा ब्लॉग थोडा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे कारण मी ह्या ब्लॉगच्या माध्यमाने मी सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल आणि मालवणबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्याबद्दल शेअर करणार आहे माझ्या या ऑडिओ रेकॉर्डिंग्सपासून. चला. सिंधुदुर्ग किल्ल्याचे स्पेसिफिकेशन्स त्यांनी मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेत. तुम्ही बघू शकता. मी 2 मिनटं इथे थांबवतो आणि तुम्ही वाचून घ्या वाटल्यास, नाहीतर पॉज करा कारण मी तुम्हाला पुढे किल्लाही दाखवतो. प्रतीकच्या ब्लॉगमध्ये पण असेल, तुम्ही तेही बघा. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी मालवण शहराजवळ अरबी समुद्रात बसलेला एक ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1664 ते 1667 या कालावधीत बांधला होता. इंग्रज, पोर्तुगल, सिद्धी यांच्या नौदल सेनेपासून कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा भक्कम किल्ला उभारला होता. किल्ला कुरुद बेटावर बसलेला असून त्याच्या अवतीभोवती समुद्र आहे. इम्पॉर्टंट सांग प्रतीक. काय सांगणार नाही. काय हवंय तुला? सॉफ्टी घ्यायची? मन आहे तर घ्या. चला मन असेल तुला सॉफ्टी घ्या. सॉफ्टी घ्या बोलतोय तो. आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आत आलो. एंट्री फीस 30 रुपये. आणि मी तुम्हाला मॅप पण दाखवतो सिंधुदुर्ग किल्ल्याचा. हे बघा, हा मॅप आहे सगळा सिंधुदुर्ग किल्ल्याचा. तर आम्ही एंट्री घेतली आहे. तुम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही, आम्ही कदाचित तिथून एंट्री घेतली आहे. तर आम्ही आता एवढं फिरणार आहे सगळं, तुम्ही बघू शकता. तर पहिलं मंदिर आलं आहे, मी तुम्हाला तेही दाखवतो. आपण इथे जातो. आपण कुठे? इथून स्ट्रेट चालत आलो. आपण इथून आलो. महाराजांचं इथून मंदिर आहे आणि ते मंदिर आहे. तर मी इथे पोचलो चालत स्ट्रेट. चला, आम्ही इथे मंदिरात आलो. हे बघा, हे महाराजांचं म्युझियम टाईप आहे. मी तुम्हाला मंदिर दाखवलं. मंदिराच्या जस्ट बाजूला आहे. तुम्ही बघू शकता पाठी मंदिर आहे. सॉरी, मला फ्लिप करून दाखवतो मी या म्युझियममध्ये काय काय आहे आणि मग आज जाऊन आपण बघूयात ते. चला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर हा एक छोटा पण महत्त्वाचा संग्रहालय आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल व मराठी साम्राज्याबद्दल अनेक ऐतिहासिक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर हा संग्रहालय आपल्याला इतिहासात खोलवर घेऊन जातो. जसं की तुम्ही बघू शकता, या भिंतीवर किल्ल्याचे महत्त्वाचे ठिकाण व दरवाजे यांचं वर्णन केलेलं आहे. चित्रित केलेले इथे खाली खूप माहिती दिलेली आहे. माहितीनुसार हा किल्ला सुमारे 3 किलोमीटर लांब असून त्याची उंची 30 फूट व रुंदी 12 फूट आहे. किल्ला बांधताना जवळपास 20,000 टन लोह वितळवून त्याचा उपयोग करण्यात आला आहे. आता जसं की तुम्ही पुढे पाहू शकता, यात तलवारे, भाले, कट्यार यासारख्या युद्धात वापरले गेलेले पारंपरिक शस्त्र पण ठेवले आहेत. काही शस्त्र प्रतिकृती असल्या तरी त्या काळात ह्यांचा वापर करण्यात आला. महाराजांनी बांधलेले काही जहाजांचे चित्र इथे ठेवलेले आहेत व तुम्ही त्याचा एक भाग बघू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलंच की इथे महाराजांच्या काळातील दंडपट्टा, हा दंडपट्टा महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी खूप वापरला शस्त्रकलेसाठी व युद्धात ह्याचा खूप वापर झाला होता. हे म्युझियम मराठी शस्त्रकलेचा हा एक उत्तम उदाहरण आहे. जसं की तुम्ही पुढे बघू शकता, ह्यात भरपूर शस्त्र असे प्रकाशित केलेले आहेत किंवा ठेवलेले आहेत दर्शनासाठी. छोटे भाले किंवा आपण त्या काळी वापरलेले छोट्या तलवारी, कट्यार असंही तुम्ही पुढे बघू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, ह्या म्युझियममध्ये, संग्रहालयामध्ये उत्तम चित्र या भिंतीवर लावले गेलेले आहेत किंवा त्या काळी आपल्या लोकांनी वापरलेले गेलेले भरपूर सारे
गोष्टी इथे प्रकाशित केलेले किंवा दाखवणी करण्यात आलेली आहे. त्या काळात वापरले गेलेले भांड्या या देखील इथे प्रकाशित केलेल्या आहेत. भाले किंवा त्या काळी वापरल्या गेलेल्या तलवारी किंवा आपण आजच्या काळात बोलू शकतो शिल्ड किंवा पगडी, ह्या सगळ्यांचे देखील इथे प्रकाशन केले गेलेले आहेत. आता आपल्या घरी तुम्ही हंडा किंवा ताटं हे देखील बघितले गेलेलं आहे, त्याचीही प्रकाशनी केलेली आहे यात. आणि हे चित्र आपल्याला त्याबद्दल थोडी माहिती देतच आहेत की त्या काळी लोक कशी वावरत असतील व त्या काळी काय गोष्टींचा उपयोग केला जात होता. किंवा आता जसं की तुम्ही बघू शकता की तलवारी तर मी तुम्हाला दाखवल्याच, आणि त्या काळातील जहाज या देखील इथे प्रकाशनी केली गेलेली आहे. आता मी जसंच पुढे बढतो त्या काळी वापरले गेलेली तोफा, पूजेचं सामान, देवासाठी वापरलेलं सामान हे देखील इथे दिलेले आहे. जसं की आपल्याला माहीत आहे, आपण देवासाठी घंटी किंवा अगरबत्त्या किंवा छोटे ताटं किंवा मोठ्या अगरबत्त्या किंवा तुम्ही बघितलंच असेल देवासाठी वापरलेल्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. व ह्या म्युझियममध्ये एक असाही भाग आहे जिथं त्या काळी वापरले गेलेल्या मुद्रा देखील इथे ठेवलेल्या आहेत. जसं की मी तुम्हाला जस्ट दाखवलं, तुम्ही थांबवून पाहू शकता की त्या काळी काय मुद्रा वापरल्या गेल्या असतील. व हे बघा, आता तुम्हाला मी दाखवतो वाघनख. पुढे चालत आलो ते शिवाजी महाराजांचं मंदिर होतं जिथे त्यांची तलवार वगैरे होती, आणि त्याच्या बाजूला त्यांचं म्युझियम. तर हे कुठलं मंदिर आहे आपण दाखवूयात. फोटो काढणं अलाउड नसेल तर मी तुम्हाला आत मंदिरात काय आहे ते दाखवणार नाही, पण बाहेरचा ओव्हरव्ह्यू नक्की दाखवीन. इथे आत जायचं आहे. आपण पहिले आपली सँडल काढूयात. बघूयात आपण काय आहे. काय आहे? काय करते? गुफा आहे ती. गुफा आहे ज्याचं एंट्रन्स गडाच्या बाहेर जाते. हो. कुठल्या दिशेला? इकडेच आहे ना. हा कसला गाईड आहेस तू? मला अजून डिटेल पाहिजे. आणि ती गुफा आहे म्हणून मंदिर उत्तरच दिशा आहे बाबा, दक्षिण नाही आपल्याकडे. इथे पाणी भरून कंपास उघड दिशा असेल मंदिर पण असेल. कुठं बोलू नका, लोकांना मारते. आता आपण इथे आलोय वॉटर रिझर्वायरला. पाण्याचा साठाही बोलू शकतो आपण, ज्याला जलाशय तुम्ही वाचा आहे. मी तुम्हाला दाखवतो काय आहे ते नेमकं. जलाशय कसं असतं आणि त्या काळात कसं होतं. हे काय साखर विहीर, गोड पाण्याचा संग्रह आहे वाटतं. नाही असं नाही, ते वॉटर रिझर्व आहे, त्याचं नाव आहे साखर विहीर. ओके. काय काय बाहेर किती खारं पाणी असलं तरी इथे पाणी नॉर्मल लागतं, म्हणून त्याला साखर विहीर चांगलं आहे पाण्याचं. ओके. असं मला माहित नाही नीट. तर ह्याचं बांधणीकरणात असं केलं की ह्याच्यावर पिण्याचं पाणी सतत राहावं. जरी म्हणजे लढाया झाल्या तरी आपल्या मावळ्यांकडे सतत साठा राहावा पाण्याचा, अन्न पुरवठ्याचा. तर हे महाराज पहिल्यापासून विचार करत असत, त्यामुळे ते महाराज होते. घेतला आताच आता कसं हे सगळ्यांकडे बसलोय आपण, यांना वाईट नको वाटायला. चला ना बाई. तू चुप बाबा, पिऊन पोट भरलं आता. आता बघ ते तिथं वरती कोकम सरबत काय ते 42 आमपण. I'm all about words, but
it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. Beachy ambience, since this one's not about lyrics, I'd suggest imagining soft finger picking on a sun-soaked guitar. Occasional melodic bends reminiscent of waves rolling. इथे आलात तर चालायची हिंमत ठेवा, भरपूर चालायला लागतं. आता मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे जिथे महाराजांचे ठसे आहेत. तुम्हाला दाखवतो मी. चला बघूयात. इथे आहेत महाराजांच्या पायाचे ठसे. आणि तुम्ही चपला काढा. तिथे ही पायरी चढताना थोडा मानसन्मान ठेवा. आपण पायाचे पण ठसे बघूया. हाताची सॉरी. नाही उघडत नाही, ते चुकून कोणी तर तोडले तिकडे. आता पण उतरू. घाम झाला नुसता. मी अनमोल, शांतनू आणि साई थांबले. ते दोघं पुढे गेले. आता बोटमध्ये चढू आणि जाऊ परत, जरा आराम करू. चला. काही जे लोक आले, नशीब तिथल्या एका काकांनी आम्हाला हेल्प केली परत यायला. काही कटकट नाही केली. खूप चांगली लोक आहेत तिथे, आपलीच लोक आहेत. त्यांनी आपल्याला मदत केली आणि आपण आलो परत. कारण आपली बोट सुटलेली. हे तिघं वेगळे आले, हे आम्ही तिघं वेगळे आले. कारण बोटमध्ये जसं ॲडजस्ट होतं, जसं हे आता तसं आम्ही आलो. एक नंबर म्हणलं कोण नाही. हे दुसऱ्या बोटने आले. आल्यानंतर इथे विचारलं यांना, ते बोलतात ना खतरनाक घ्या, आपण लोकच खतरनाक. मजा तर येते यांच्यासोबत. तेवढंच एक बिझी शेड्यूलमधून ह्यांच्यासोबत आलं की विसरायला होतं की बाबा आपण कुठे आहोत, कुठे नाही आहोत. मजा बस. असं नाही की लिमिटमध्ये राहा, किती लिमिटमध्ये बोला. यांच्याशी भांडलं तरी यांना फरक नाही पडत. हा, अरे हा बाजूला बसला म्हणून भांडत होते. अनमोलमुळे भांडत होते खरंच. उतरलं. हा आपला ओमकार. ते दोघं पुढे गेले. ते विचारायला त्या लंच होमला की जेवण आहे की दुपारचं, म्हणजे आम्ही बघतोय पुढे चांगलं भेटेन असं घरगुती जेवण. तर अनमोल गेलाय पुढे. साई आणि शांतनू गेले विचारायला. काही तर रखले भाई. तुम्ही लोकांनी चल याला त्या टेबलवर चपाती का घेतलीस? तुला भाकर पाहिजे असते मग मी भाकर सांगितली. घे बाबा, मी कुठे नाही बोलते. मग गडावर आज म्हणून नाही.